तालुक्यातील भूमिपुत्रांना न्याय मिळावा। आपण मागच्या महिन्यामध्ये सुद्धा पत्रकार परिषद घेऊन आपण कंपनी संदर्भात आपण आपली भूमिका आम्ही स्पष्ट केली भारतीय जनता पार्टी। त्याच्यामध्ये हा विषय हाच होता की कंपनीतल्या जे भूमिपुत्र आहेत त्यांना पगार, त्यांचा जो हक्काचा पगार आहे तो त्यांना मिळाला पाहिजे। आमची भूमिका दुसरी काहीच नव्हती। त्यांना मिळणारा पगार आहे तो जो मिळतोय 24,000 रुपये कंपनी देत असेल तर त्यांना 24,000 पगार मिळाला पाहिजे। जो पगार आज भूमिपुत्राला फक्त 12,000 10,000 असाच मिळतोय, तीच आमची भूमिका आजही स्पष्ट आहे। आणि त्याबद्दल आम्ही आता आमची भारतीय जनता पार्टी आता रस्ता रोको करून आंदोलनाच्या तयारीत आहे। तर मागच्या वेळेस आम्ही कंपनीला पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की बाबा तुम्ही याच्यावरती निर्णय घ्या, जो काय आमच्या भूमिपुत्रांना तुम्ही पगार देताय तो व्यवस्थित मिळतोय का नाही मिळतोय याची चौकशी करून त्यांना योग्य न्याय द्यावा, हीच आमची भारतीय जनता पार्टीची अपेक्षा होती। पण तशी त्यात काय अजून सुधारणा झालेली काही दिसत नाही। तेव्हा आम्ही रस्ता रोको करून आंदोलन करणार आहेत, रस्ता रोको करणार आहेत आणि त्याच्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था ही कुठं ही होऊ नये त्याच्यासाठी आपल्याला आम्ही हे निवेदन सादर करतोय की आपण त्याच्यामध्ये दखल घेऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग कुठं होऊ नये। तेव्हा आपण प्रशासनाने संबंधित कंपनीला तसे आदेश करावेत, माहिती घ्यावी आणि आम्हाला ती माहिती कळावी। म्हणजे होणारा जे नुकसान आहे तालुक्यातल्या मुलांना, जो कामगारांना जो न्याय मिळत नाही तो न्याय मिळावा यासाठी आपल्याला हे निवेदन सादर करतोय। गणपती आम्ही आंदोलन करण्याच्या पवित्रता त्याची पूर्वसूचना